पोट्टे हो बघा मटणाच्या पोळी. नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाला आपला इंटरेस्टिंग असा एक व्हिडिओ आला नव्हता, त्यामुळे म्हटलं काहीतरी इंटरेस्टिंग करूया. मग आजी आली होती, आजी मटण बनवणार होती आणि आपली आजी आहे विदर्भातली, त्यामुळे म्हटलं तिच्या आवाजात एखादा तर व्हिडिओ झालाच पाहिजे. त्यामुळं हा व्हिडिओ बघायला कोणी विसरायचं नाही, तोही तिच्या आवाजात. काय काय टाकायले ती बिन सांग की जरा. आता मीठ टाकते, पहिली हळद टाकली, कांदा भाजला, आता मीठ टाकलं आणि उकडायला टाकते मटण. आणि पुढं काय करते? मग मसाला बनवते. आता यात टाकल्यानंतर पुढं काय करायचं? आता मसाला तयार करते. लसण, कांदा, खोबरं. हे आता इथल्या पद्धतीने होणार काय विदर्भाच्या पद्धतीने होणार? सांगलीच्या पद्धतीनं होणार. याच्यावर असं पाणी ठेवायचं. पाणी गरम झालं का मटणात ओतून द्यायचं. आता एवढं पाणी टाकलं का शिजून जाते तेवढेच मटण. मग कांदा भाजते. आता खोबरं टाकलं, खोबरं भाजून घ्यायचं, कांदा भाजायचा, मिक्सरमधून काढून घ्यायचा मसाला. खोबरं भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यात मी कांदा भाजणार, मग थोडा गार होऊ देणार. आता कांदा टाकला भाजायला. कांदा पण चांगला भाजू द्यावा लागते. आता एवढ्या पाण्यात मी शिजून जाते मटण. हे लसण आहे, कांदा आहे, हे अद्रक आहे, खोबरं आहे, ही कोथिंबीर आहे. एवढं आता मिक्सरमधून काढायचं आहे आणि मग मटण फोडणी. पोरांनो शिजलं का बघते आता. हा पोट्टे हो बघा मटणाच्या पोळी. मी मटण शिजलं का नाही बघते. बघा शिजलंच नाही रे अजून.